टेनिस बॉल क्रिकेटचा एक दादा संघ म्हणून गणला जातोय. त्याचं कारण आहे प्रकाश मडवी ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. गंगाधर इंगोले अगदी श्रीकृष्ण दिवा या टीम कडून अगदी प्रकाश मडवीच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू. ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट, विनर स्पोर्ट्स, नालासोपारा या टीम साठी देखील व्यावसायिक क्रिकेट खेळले. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गंगाधर इंगोले. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईटने या मॅचला होती सुरुवात. ही मॅच फक्त 4 ओव्हरची असेल. त्यानंतर सगळे सामने हे कमी षटकाचे होतील. त्याचं कारण आहे वेळेचा अभाव. अनेक संघांची उपस्थिती फार उशिरा पाहायला मिळाली, त्यामुळेच सामने थोडेसे लांबले आणि उशीर झाला. पण मॅच अप्रतिम पाहायला मिळते. बिग फाईट. पुन्हा एकदा त्याच दॅटनीचा बॉल पाहायला मिळतोय. लगातार लाईन अँड लेंथ वर कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल. गंगाधर इंगोले अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटचा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा अव्वल दर्जाचा खेळाडू. पहिल्या 2 बॉलवर चूक करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. निलेश गंगाराम भोईर. पुन्हा एकदा लगातार 3 व्हाईट बॉल. तिन्ही बॉल जर पाहिजे तर डाऊन द लेग साइड अगदी शरीराचा वेध घेणारा प्लॅन इथे आखला जातोय. मास्टर माइंड किशोर मडवी देखील थोडीशी बातचीत केली जाते. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी चर्चा केली जाते की कशा पद्धतीने गेम प्लॅन करावा. निलेश गंगाराम भोईरचा विचार केला तर क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे, पण फुटबॉलचा निस्सम चाहता आहे. त्याला वाटलं होतं की अर्जेंटिना जिंकेल आणि त्यासाठी प्रत्येक दिवसामध्ये अगदी त्याने फुटबॉलचे स्टेटस आम्ही पाहिले होते. रात्र रात्र जागून फुटबॉल हा खेळ देखील पाहिला जातो. नुकताच वर्ल्ड कप संपलाय. स्पेनने तो वर्ल्ड कप जिंकलाय, पण सध्या लफडा चषक ही स्पर्धा सुरू आहे. अकोटापाचा बॉल, पुलचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाली आहे. अगदी रनिंग बिटवीन विकेट मध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. एकच धाव मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. येस, वारंवार उल्लेख केला जातोय. आमचे परम मित्र प्रकाश मडवी आपल्याला देखील यतीन भोईर यांच्या वतीने आपल्याला मंचावर स्थानपन्न होण्यासाठी आपण विनंती करतोय. चला, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल कंप्लीट झालाय. टीमची धावसंख्या 4. यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल. स्टेअर केला जातोय. धावचीची संधी आहे. फिल्डरने कुठेतरी उशीर केलाय. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी. गंगाधर इंगोलेची हीच ओळख आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग TDPL मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा याच खेळाडूने केलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. चौथ्यांदा हे घडलं. गंगाधर इंगोले या ओव्हर मध्ये कुठेतरी चुका करतोय. वेगावर भर टाकतोय, पण लाईन अँड लेंथ वर नियंत्रण ठेवावं लागेल. भरपूर अनुभव आहे सुमित ढेकळेच्या अगदी तालमीमध्ये. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, शराचा वेध घेतलाय. कुठलाही रूम दिला जात नाहीये. व्हाईट बॉल वगळता आतापर्यंत गंगाधर इंगोलेने चांगली गोलंदाजी केली. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली. 6 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा सामना आहे. वातावरण शांत झालंय. संध्याकाळचं सत्र आहे. पावसाचा ये जा पाहायला मिळालं. अकोटापाचा बॉल, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक खाली आहे. निलेश गंगाराम भोईरच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज निलेश भोईर बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होतोय. अकोटाप्याचा बॉल, पुलचा फटका. एलिव्हेशन नव्हतं. मिड विकेट रिजन मध्ये चांगला झेल पकडला गेलाय. सहावी डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. निलेश भोईर बाद झालाय. पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रीतम पाटील PP फलंदाजीसाठी आलाय. प्रीतम पाटीलने देखील भरपूर चांगलं योगदान दिलंय. ज्या ज्या वेळेस टीमला गरज असते त्या वेळेस प्रत्येक पोझिशन मध्ये खेळण्यासाठी तो जाणला जातोय. वास्तविक पाहता अष्टपैलू खेळाडू आहे, पण मागच्या काही वर्षापासून तो गोलंदाजी करत नाही. बॅटिंग मध्ये नेहमीच त्यांचं योगदान राहिलंय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा, 1 गडी बाद. गावदेवी ऐरोली टीम बॅटिंग करत असताना चांगला खेळ. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला श्रीकृष्ण दिवा, त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी ऐरोली. हे 2 संघ लढताना दिसतील. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
इथे पुन्हा एकदा पेसने बीट करून गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. गंगाधर इंगोलेची ही ओळख आहे. व्यावसायिक खुल्या गटातील संघामध्ये देखील विनर स्पोर्ट्स साठी अनेक वर्ष क्रिकेट खेळले. श्रीकृष्ण दिवा टीम कडून हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे. उसळी घेणारा चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 5 नकारात्मक चेंडू आतापर्यंत गंगाधर इंगोलेने हाताळले. तरीही टीमची धावसंख्या फक्त 7 धावा. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा 6वा वाईट. जवळजवळ 1 ओव्हर एक्स्ट्राच्या स्वरूपात गंगाधरने इंगोलेने हाताळली. 6 व्हाईट बॉल हाताळले. रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक व्हाईट बॉल नो बॉल आम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. कमी गतीचा चेंडू आहे. फिंगर रोल केले. क्षेत्ररक्षक खाली आहे. कॅच पकडली जाईल का? यस. प्रीतम पाटीलला परतावा लागेल. चेंज ऑफ पेस. आणखीन एक विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये कमाल केली गंगाधर इंगोलेने. पहिल्या षटकामध्ये 2 अडथळे दूर केलेत. प्रीतम पाटील आणि निलेश गंगाराम भोईरेशी 2 विकेट प्राप्त करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा फलकावर लागलीत. 2 गडी बाद 8 धावा अशी खराब सुरुवात. गावदेवी ऐरोली टीम टॉस गमावल्यानंतर गंगाधर इंगोलेचं अप्रतिम षटक. 6 व्हाईट बॉल हाताळले तरी देखील धावा फक्त खर्च केल्यात 8. म्हणजेच फक्त या 6 बॉल मध्ये 2च धावा ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. श्रीकृष्ण दिवा हा संघ ज्या वेळेस या मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना त्या वेळेस अनेक स्पर्धा जिंकल्यात. म्हणूनच या मैदानाचा राजा म्हणून श्रीकृष्ण दिवा टीमला ओळखलं जातं. सुयोग स्मृती चषक अनेक वेळा टायटल याच श्रीकृष्ण दिवा टीमने याच मैदानावर आपल्या नावी केलं. त्यामुळे हा संघ देखील तितकाच ताकदवान संघ आहे. अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत या टीम मध्ये. अनेक गोलंदाज आहेत. त्यामुळेच या संघाच्या अगेन्स्ट चांगला खेळ करावा लागेल. या संघाला जर पराभूत करायचे असेल तर जेपीवर मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर बिट्टू आलाय. शिवम पांडे आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. अकोटपाचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. किशोर मडवीने चेंडू अडवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 7वा व्हाईट बॉल आतापर्यंत या 6 बॉल मध्ये हे पाहायला मिळालं. 7 व्हाईट बॉल आणि टीमची धावसंख्या फक्त 9. म्हणजेच 3 धावा आतापर्यंत बॅट किंवा अगदी लेग बायच्या स्वरूपात धावा आल्यात या 6 बॉल मध्ये. अकोटप्याचा बॉल अगदी स्ट्रोक लगवला पण चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. अकोटपाचा बॉल फटका चांगला आहे. मिडविकेट रिजन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक गंगाधर इंगोले डीप मधून येईल. 1च धाव मिळते. सध्याच्या घडीला स्ट्रगल करतोय गावदेवी ऐरोली टीम. काल जर पाहिलं तर एक मोठ्या धावांचा पाठला करत असताना निलेश भोईर आणि जयेश पाटील यांनी 89 धावा केल्या होत्या. 102 धावांचा पाठला करत असताना ही पार्टनरशिप पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. राकेश युवा खेळाडू आहे. पुन्हा एकदा बॉल बाहेर पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. 8वा व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलाय. 8 नकारात्मक चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत पण कुठलाही धावा येत नाही. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक लगवलाय. अलाउंग द कार्पेट चेंडू जाईल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याची इच्छा राकेशने व्यक्त केली होती पण इंटरेस्टेड नव्हता जेपी. 1च धाव मिळते. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या कडीला सुरू आहे. तेंबे तेंबे तळेसाचे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आणि दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमकडे अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. खोलपटापाचा चेंडू. बॉल और बॅक ड्राईव्ह. खूप चांगला बॉल इंटू द ब्लॉक होल. डॉट बॉलची सांगता होतीये. दडपण आहे. 2 गडी बाद झाल्यानंतर जो मानसिक दबाव असतो ते दबाव स्पष्ट दिसते गावदेवी ऐरोली टीमवर. पण जेपी जास्त काय. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय. सिंगल मिळतीये. 1-1 धाव. सिंगल टीमची धावसंख्या 14. 14 धावा फलकावर लागलीत.
षटक क्रमांक दुसरं मार्गाचं असताना आतापर्यंत 8 नकारात्मक चेंडू हाताळलेत, पण कुठलाही मोठा फटका बॅटमधून पाहायला मिळाला नाही. अकोटपाचा बॉल टॉप एज, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. हा झेल फार इम्पॉर्टंट असेल. जेपीच्या विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागतोय तिसरा. सर्वात मोठा धक्का आतापर्यंत गावदेवी ऐरोली संघाला लागलाय. जयेश पाटीलच्या विकेटचं पतन, तिसरा गडी गारद होत असताना 14 या आकड्यावर 14 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला. षटक क्रमांक 2 संपले गेले, 2 षटकांचा खेळ संपलाय, फक्त 14 धावा. 3 प्रमुख फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 धावा, 14 ऑन अ स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या. 8 धावा आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 14. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. या टीमचा मास्टर माइंड मिस्टर किशोर अशोक मडवी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. फिरकीचा जादूगर आहे, फार कमी वेळा गोलंदाजी करताना दिसतोय. इथे देखील पावल पडल्यानंतर अगदी वळलाय. 1 फॉर द ओव्हरची ताकीद देण्यात आली आहे. आज सकाळपासून सूर्य कुठेतरी दिसला नव्हता, पण आता दिसलाय. इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर आहे. या गोलंदाजाकडे रिदम आहे, अँगल आहे. याकडे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे, अनुभव आहे. भरपूर वर्ष गोलंदाजी फलंदाजी मध्ये. यावेळेस फटका स्टेप आउट केलाय, मिड विकेट रिजन मध्ये फेकलाय. फलंदाज राकेशच्या बॅट मधून येतोय. या मॅचचा पहिला मोठा स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावा. या 6 धावाने टीमला संजीवनी देणारा हा षटकार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 4 ओव्हरचा सामना आहे. यावेळी देखील कौटपाचा बॉल पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 21. किशोर मडवी पॉवर प्लेचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातोय. सलामीवीर असेल, विकेट किपिंग असेल, गोलंदाजी असेल, यामध्ये नेहमीच कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं. फ्लाईटचे चेंडू इनसाइड आउट खेळत असताना थर्ड मॅन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल डबलचा खेळ आहे. या ओव्हर मध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. तिन्ही गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. कुठलाही मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी दिली नाही. जरूर 8 व्हाईट बॉल हाताळले असतील तरी देखील शिस्तबद्ध गोलंदाजी आतापर्यंत या टीमची पाहायला मिळते. पुन्हा एकदा कोटपाचा बॉल पाहायला मिळते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असताना 2 धावा बघता कंप्लीट झाल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 या आकड्यावर. 8च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली, पण ही धावसंख्या पुरेशी नाहीये. श्रीकृष्ण दिवा टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला लढत लढायची आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक बलवान संघ मानला जातोय. या टीमने अनेक टायटल्स आपल्या नावी केलेत. एकाच दिवशी 9 लगातार सामने जिंकण्याचा विक्रम देखील या टीमच्या नावावर आहे. भाजप चषक ही स्पर्धा 100 संघांना पराभूत करून चॅम्पियनशिप पटकावली होती. आणि असे अनेक कारनामे ह्या श्रीकृष्ण दिवा टीमने केले. आणि या मैदानामध्ये गावदेवी जुगावच्या मैदानावर नेहमीच त्यांचा परफॉर्मन्स अगदी अव्वल दर्जाचा राहिला. शेवटची ओव्हर गोलंदाज ईशान. यावेळी देखील फटका ऑन साइडला ऑन ट्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये ईशान मडवी गोलंदाजीसाठी. हा युवा गोलंदाज आहे. सध्याच्या हंगामामध्ये ईशानला कॅप्टनशिप प्रकाश मडवी आणि टीम श्रीकृष्ण दिवा यांच्या माध्यमातून देण्यात आले. दरवर्षी या टीमची लेगसी आहे की दरवर्षी कॅप्टन बदलला जातोय. त्याचा परफॉर्मन्स आणि त्यानंतर
त्याला कॅप्टनशिपची कॅप दिली जाते. हा दरवर्षीचा हा उपक्रम राबवला जातो श्रीकृष्ण दिवा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. चेंडू जातोय थर्ड मॅन रीजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. किशोर मडवी वेगाने येतील तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना गावदेवी ऐरोली टीम ज्याप्रमाणे बॅटिंग स्ट्रेंथ आहे, आज कुठेतरी बॅटिंग मध्ये कमकुवतपणा जाणवला. पहिल्याच ओव्हर पासून स्ट्रगल करताना दिसला. निलेश भोईर बाद झाला, त्यानंतर प्रीतम पाटील देखील लवकर बाद झाला. जयेश पाटील धावसंख्येचा वेग वाढविला असं वाटलं होतं, पण तो देखील जास्त काळ या खेळपट्टीवर राहू शकला नाही. राकेशने एक षटकार जरूर लगवला. शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना पोहोचला. राकेश शेवटच्या ओव्हर मध्ये धावा करावा लागतील. इथे देखील बँक स्ट्रोक लगवला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये अगदी एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना राकेशला परतावा लागेल. विकेटचं होते पतन, आणखीन एक विकेटचं पतन होत असताना गावदेवी ऐरोली टीम सध्याच्या घडीला संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. आणि या इनिंगची अजूनही जर पाहिले तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 28, 28 ऑन स्कोर बोर्ड. तर फलंदाजीसाठी सिकंदर चिकू आलाय. प्रत्येक षटकारासाठी राजेश चव्हाण आमचे समालोचक मित्र, त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील प्ले इन मिस. खूप चांगला बॉल. ईशान मडवी खूप चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. फलंदाज बाद होताना ईशान मडवी, ईशान महेश मडवी अगदी वडिलांप्रमाणे अगदी क्रिकेटमध्ये श्रीकृष्ण दिवा टीम साठी योगदान देतोय. आपले वडील देखील 40+ खेळाडू आहेत. महेश मडवी त्यांचा सुपुत्र ईशान मडवी याचा कॅप्टन म्हणून अगदी कमी वयामध्ये या खेळाडूवर जबाबदारी सोपवण्यात आली आणि शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करत असताना 29 आकड्यावर धावा जाऊन पोहोचलेत आणि शेवटची अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातला लो स्कोर मानला जाईल हा सामना. फुलटॉस बॉल शेवटच्या बॉलवर अगदी शेवट गोल केलाय. बॅटर आपण पाहू शकाल सिकंदरच्या बॅट मधून चौकार आलाय, करणच्या बॅट मधून षटकार आलाय आणि अशा तऱ्हेने हा डाव संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 आकड्यावर आणि 36 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी ऐरोली संघाने बघूया 36 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने श्रीकृष्ण दिवा टीम करतोय आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय लफडा चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. निशिकांत तळेगावकर सर देखील आमच्या सोबत आहेत. जुगाव गावासाठी आणि जुगावच्या क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं तर 90च्या दशकामध्ये अचूकताने भेदकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आम्ही सातत्याने पाहिली. एक डिफेन्सिव्ह क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शांत, संयमी आणि सध्या 40+ क्रिकेट मध्ये देखील आपलं योगदान देत आहे. ते अशा लेजेंडरी क्रिकेटरांचा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. लफराट चषक ही स्पर्धा अगदी यतीन भोईर आणि संपूर्ण जुगाव मित्र मंडळांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला बिरजू भगत आपण यतीन भोईर यांच्याशी संपर्क साधा. भरपूर मोठी जबाबदारी बिरजू भगत आणि रोशन कुंभार म्हणजे पिंट्या कुंभार या दोन्ही अंपायरवर आहे. ही संपूर्ण स्पर्धा सांभाळण्यामध्ये या दोन्ही अंपायरचा सिंहाचा वाटा आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. या घटकांचं आणि या सगळ्याच मंडळींचं योगदान, अगदी त्या योगदानामुळे एखादी मोठी स्पर्धा यशस्वी होते
आज मच्छिंद्र पाटील देखील आमच्या सोबत आहेत, ज्यांनी देखील भरपूर योगदान दिलं. संपूर्ण जुगावचे अगदी आजीबाजी खेळाडूंचं देखील योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लफडा चषक 2026चा पावसाळी क्रिकेटचा हा सोहळा जुगावच्या भूमीवर गावदेवी जुगावच्या मैदानावर चाललेला हा क्रिकेटचा सोहळा आणि अनेक प्रेक्षकांच्या नजरा या संपूर्ण स्पर्धेकडे लागल्यात. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 36 धावांचं टार्गेट आहे. श्रीकृष्ण दिवा टीमने चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक गंगाधर इंगोलीने व्हाईट बॉल जरूर हाताळले, पण या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी झाली. फक्त 8 धावा खर्च केलेत. त्यानंतर गोलंदाजीसाठी शिवम पांडे म्हणजेच बिट्टू आला होता आणि त्याने देखील फक्त 6 धावा खर्च केलेत. एक गडी बाद केला. त्यानंतर गोलंदाजी करत असताना किशोरने षटक हाताळलं आणि किशोरने देखील चांगली गोलंदाजी टेकली आतापर्यंत. आणि शेवटची ओव्हर ईशान मडवी त्या गोलंदाजाने देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि फक्त 35 पर्यंत थांबवलं आणि 36 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं. बघूया जी गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ या मॅच मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते. आणि राकेश ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आपल्या टीमसाठी एक षटकार लगवला. तो राकेश गोलंदाजी ट्रॅकवर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रणव मडवी आणि गंगाधर इंगोले एका बाजूला डावखोरा, दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज प्रणव मडवी. आजही मला सामना आठवते की ज्यावेळेस श्रीकृष्ण दिवा टीम संकटात होता, अगदी 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना लगातार 2 षटकार लगवले. त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रणव मडवी हा अगदी प्रकाश होता त्याला आणि त्यानंतर अगदी सातत्यपूर्वक या खेळाडूला प्रमोट करण्यात आलं. वास्तविक किशोर मडवी हा सलामीवीर म्हणून अनेक वेळा पाहिला, पण अशा नवनवीन खेळाडूंना प्रमोट करण्याचा अगदी काम श्रीकृष्ण दिवा टीमच्या माध्यमातून प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून केलं जातं आणि आता प्रमोशन आणि प्रमोट केलं गेलंय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल फुलटॉस बॉल, टायमिंग होऊ शकलं नाही. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रीतम पाटील वेगाने येईल. एकच धाव मिळते. पहिला बॉल टायमिंग झाला नाही. वेगाचा अगदी स्वार होऊन चेंडू हाताळला. पहिल्या बॉलवर सिंगल येते. गंगाधर इंगोली अगदी उपजिल्हा प्रमुख या स्पर्धेमध्ये पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावी केले बेलापूरच्या भूमीवर. याच हंगामामध्ये म्हणजे 2026 मध्ये अगदी अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या अगदी आयोजनामध्ये ती देखील दुसरी बाईक आपल्या नावी करणारा हा खेळाडू आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना घुटना टेक सिक्सर देख गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून येतोय पहिला प्रहार. चेंडू सीमारेषा षटकार 6 धावांसाठी. शॉट अगदी लेन बॉलला पिक केलाय. पिकअप स्ट्रोक लगवला गेलाय. गंगाधर इंगोले अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. आणि श्रीकृष्ण दिवा टीमचा एक महत्वाचा आणि एक भरोशाचा फलंदाज आहे. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार. यावेळी बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह वेगाने स्ट्रोक लगवला जातोय. समोरच्या दिशेने वेगाने चेंडू जातोय. समोरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. गंगाधरच्या बॅट मध्ये येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 4 धावा. सप बॅटिंग. 36 धावांचा पाठलाग करत असताना सडेतोड उत्तर. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाते. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते. इंटेंट फार महत्वाचा असतो. माणसाच्या मनामध्ये 2 गोष्टी असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. या 2 गोष्टी तुमच्याकडे कुठल्या गोष्टीला आपण जास्त भर देतो ते तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतात. आणि गंगाधर इंगोले नेहमीच पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय.
अगदी ड्राय केलाय, स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक लगवलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. त्याला माहिती आहे धावा फार महत्वाच्या आहेत, एक धाव फार महत्वाची आहे. 36 धावा करत असताना सुरुवात दमदार झाली. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात दमदार झाली श्रीकृष्ण दिवा टीमची. आतापर्यंत टीमची धावसंख्या पुढे जात असताना 13 याकड्यावर 13. 23 अजूनही करायचे आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रमुख गोलंदाजावर अटॅक. राकेश हा लिडिंग गोलंदाज आहे या टीमचा. सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण त्याच्या अगेन्स्ट गंगाधर इंगोले जो सातत्यपूर्वक कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. श्रीकृष्ण दिवा हा संघ देखील मैदानामध्ये खेळत असताना यावेळी देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 14. 14 धावा. 14 धावा धावफलकावर लागलेत. या 14 धावा करण्यासाठी गावदेवी ऐरोली टीमला 12 बॉलचा सामना करावा लागला आणि ह्या 14 धावा फक्त 5 बॉल मध्ये आतापर्यंत श्रीकृष्ण दिवा टीमने कंप्लीट केलाय. हा फरक असतो. अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोलपटापाचा चेंडू हेलिकॉप्टर लगवलाय. लॉंग ऑन रेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 याकड्यावर. 16 ऑन अ स्कोर बोर्ड. आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये फक्त 20 धावांची आवश्यकता आहे. येस नेरूळ टीमचा कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. त्यामुळे जयेश प्लीज आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये याकडे हा सामना संपल्या लगेचच जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर हा सामना खेळवला जाईल आणि तो सामना किती ओव्हरचा असेल टॉस दरम्यान तुम्हाला सांगितलं जाईल. वेळ फार कमी आहे. वेळेची बचत ही काळाची बचत आहे. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही. गंगाधर इंगोले पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा हंगाम सुरू झाला. तसं सारसोळच्या स्पर्धेमध्ये पहिल्या चॅम्पियनशिप पटकावली श्रीकृष्ण दिवा टीमने. त्यामुळे जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स हाय लेवलचा आहे. सातत्यपूर्वक कामगिरी राहिली आहे. पण गावदेवी ऐरोली टीमने अगदी प्रेक्षकांना नाराज केले. हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही. तिन्ही प्रमुख खेळाडू म्हणजेच प्रीतम पाटील असेल, निलेश भोईर असेल, जयेश पाटील असेल हे स्वस्तात परतले. त्यामुळे धावफलक फक्त 36 पर्यंत पाहायला मिळाला. यावेळी साखो टप्प्याच्या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गंगाधर इंगोले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आक्रमण करतोय. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय गंगाधर इंगोलेचा. उसळी घेणारा चेंडू आहे. बाउन्सर चेंडू. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24-24 फक्त जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. हा सामना लवकर संपेल याच इराद्याने गंगाधर इंगोली मैदानामध्ये दाखल झालाय. इथे देखील फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना गावदेवी ऐरोली टीम बॅकफुटला गेली आहे. ड्रायव्हिंग सीटवर सध्याच्या घडीला दिवा संघ या टीमचा या मैदानाचा एक वेगळा रेकॉर्ड आहे. अनेक टायटल, अनेक स्पर्धा याच मैदानावर श्रीकृष्ण दिवा टीमने आपल्या नावी केलाय. ऑन द फटका हवेत आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. राकेश खाली पोहोचेल का? कैच ड्रॉप होती है. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत श्रीकृष्ण दिवा टीम के साथ है. कैच ड्रॉप झाली आहे. टीमची धावसंख्या 28-28 फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. त्यामध्ये अजूनही 6 धावा मायनस करा. गंगाधरचा हा खेळण्याचा एक वेगळा अदा आपल्याला पाहायला मिळते आणि फेकून दिल्या सीमारेषे पलीकडे
6 धावांसाठी षटकार. आता 2 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली गंगाधर इंगोलेने. 100 हा सामना आपल्या नावी केलाय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 2 धावांची आवश्यकता. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडलाय आणि गंगाधर इंगोलेला परतावा लागेल. विकेटचं होतोय पतन. करणला मिळते सफलता आणि पहिला धक्का लागतोय. एक गडी बाद आपलं काम पूर्ण केलं. आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन गंगाधर परतला. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे 13 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. शिवम पांडे न्यू बॅटर. चला भेटू प्लीज लवकर. आपण पॉपिंग ग्रीज मध्ये पोहोचा. चला नेरूळ टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. हा सामना जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. त्यामुळेच इथे देखील स्टोक लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही चेंडू थांबावा लागेल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. आता 2 ओव्हर मध्ये 2 धावा करायच्या आहेत. कॅप्टन श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या दिशेने आगेकूच करा आणि वेळाचा अभाव आहे. 2 ओव्हर मध्ये म्हणजे 12 बॉल मध्ये 2 धावा डिफेंड करायचे आहेत. जयेश पाटील गोलंदाजीसाठी. स्क्वेअर कट फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. स्ट्रोक लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय आणि प्रणवने हा मॅचला केली फिनिश. सामना जिंकला श्रीकृष्ण दिवा टीमने. वेल प्लेट श्रीकृष्ण दिवा आणि हार्ड लक गाव देवी ऐरोली संघ. चला नेक्स्ट मॅच. लगेचच श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन ईशान लवकरात लवकर धावत पळत या आणि कॅप्टन निशिकांत तळेगावकर सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आपण जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि यतीन भोईर ही मॅच किती ओव्हरची असेल. 4 मॅच बाकी आहेत. कशा होतील 3 7.5 फायनल पण होणार मला वाटतं. यतीन भोईर ही मॅच किती ओव्हरची आहे. फक्त 2. चला टॉस केला जाईल. निशिकांत सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. श्रीकृष्ण देवा वर्सेस नेरूळ 11 नेरूळ.